अरे हा तिरंगा आपल्या देशाचा प्रतीक आहे. फार मोठा इतिहास आहे बरं का तिरंग्याचा. त्या झेंड्याला बघितल्यावर आहे ना छाताडात कालवा होते. काय का किसकी बच्ची तू? माझ्या आई बाची. तुला काय करायचंय? अगर तेरी इच्छा है तो शहर में काम दिला है, बहुत पैसा कमाएगी. चोरी करतेस ना घरात? नाही, पहिला हिला पोलिसात द्या. मी काय बी चोरलं नाही. चल आतमध्ये चल. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंही स्मरण करावं, म्हणजे अगदी दुधात साखर. माझ्या बाबडीला पोलिसांनी पकडून नेलं. माझ्या एरियातल्या पोरीला विनाकारण कोणी इथं उचलून आणलं. दादा, माझ्या बबडीला कुठल्या पोलिसांनी पकडला त्याला जिताना सोडणार मी. चित्रपट वेगवेगळे विषय घेऊन असतो, लोकांसमोर काहीतरी एक वेगळा संदेश असतो. 26 जानेवारी हा पिक्चर खरोखर म्हणजे एक प्रजासत्ताक दिवशी असतो आणि हा दिवस तुम्ही स्कॅन केलेला आहे. काय हेतू आहे मागचा आणि कशी कल्पना सुचली त्याबद्दल थोडक्यात? कल्पना सूचनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग होता की झोपडपट्टीमध्ये जे कचरा गोळा करणारे लोक राहतात त्यांचं आणि 26 जानेवारीचं काय नातं असू शकतं. त्यांना 26 जानेवारी असो किंवा 15 ऑगस्ट असो, त्यांना रोज सकाळी उठल्यानंतर कचरा गोळा केल्याशिवाय त्यांचं घर चालत नाही, त्यांच्या घरातल्या अडचणी दूर होत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये मुलीची काय इच्छा असू शकते, शिक्षणाबद्दल काय इच्छा असू शकते, 26 जानेवारी नक्कीच सण काय आहे, तो कसा साजरा केला जातो आणि त्याच्यामध्ये आमचा सहभाग काय असला पाहिजे, असा हा मूळ गाभा घेऊन ही कथा पटकथा संवाद मी आणि बाळासाहेब गोरेंनी डेव्हलप केली आणि ती सिनेमाच्या रूपात आता तुमच्यासमोर डायरेक्टर साहेबांनी मांडलेली आहे. आणि हे सगळं करत असताना ह्याच्यासाठी लागणार जे काय खर्च आहे तो आमच्या निर्माते साहेबांनी केलेला आहे. आणि मी जास्त कथेबद्दल बोलणार नाही कारण सिनेमा बघितल्याशिवाय तुम्हाला त्यात काय आहे ते कळणार नाही आणि त्याची एक मजा आहे सिनेमा बघताना जे ती मी तुमच्याकडून हिरावून घेणार नाही. सगळ्या नवीन कलाकार याच्यामध्ये आहेत आणि हा चित्रपट काय मेसेज देईल आणि अनुदानासाठी काय प्रयत्न चालू आहे का आपला? सिनेमा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा अनुदानासाठी सिनेमा आहे आणि प्लस आमच्या डोक्यात आहे की हा प्रत्येक जिथे जिथे गव्हर्नमेंटचे अवॉर्ड आहेत किंवा भारताच्या बाहेरचे जे काय अवॉर्ड आहेत तिथंपर्यंत तो पोचला पाहिजे, सर्वसामान्यापर्यंत पोचला पाहिजे आणि लोकांना कळायला हवं की तिरंग्याचं महत्त्व काय आहे. कारण आज आपण बघतो की काही समाजविद्रोही माणसं तिरंग्याच्याबद्दल अपमान करताना दिसतात, संविधानाबद्दल अपमान करताना दिसतात. तर ते होऊ नये, लोकांच्यात एक प्रेमभावना निर्माण व्हावी असा हा उद्देश ह्या सिनेमामागचा आहे. कधीपर्यंत हा चित्रपट लोकांच्या प्रदर्शनात येईल? थोड्याच दिवसात येणार आहे, त्याची डिटेल्स माहिती निर्माते साहेब सांगतील. सुचलं आणि काय हेतू होता आणि चित्रपट कसा झाला त्याबद्दल थोडक्यात? नमस्कार, मी राज मोहिते. 26 जानेवारी ही कन्सेप्ट मला लेखक बाळासाहेब गोरे आणि महेश बनसोडीने दिली आणि हा सिनेमा बनवण्यासाठी मला एक मुद्दा कळला की 26 जानेवारीला आपण किती साजरं करतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे, पण आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करू शकतो 26 जानेवारी. तर ती यंग जनरेशनला एक वेगळा थॉट आम्ही दिलेला आहे की अशा पद्धतीने जर आपण 26 जानेवारी साजरा केली तर सगळ्या यंग पिढीला तो एक चांगला मेसेज जाईल. या दृष्टिकोनातून हा सिनेमा बनवला.
खूप चांगली कन्सेप्ट आहे. पण 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती आहे आणि ह्या जयंतीच्या मुहूर्तावरती ह्या सगळं काही आहे, त्याबद्दल काय सांगाल? कारण 26 जानेवारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वेगळं नातं आहे. ते आत्तापर्यंत कोणाला फारशा लोकांना माहीत नाही असं कळतं, तर तो एक मेसेज लोकांना जावा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 26 जानेवारी हे काय नातं आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला तो एक चांगला संदेश मिळेल. त्या दृष्टिकोनातून आम्ही तो एक सुवर्ण संधी साधलेली आहे. सर, तुम्ही सर्व धर्म समभाव या ठिकाणी एकोपा जपलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? माझा सिनेमा कुठल्याही जातीय धर्मावर भाष्य करत नाही, तर काय एक चांगला मेसेज जातो आहे. कॉन्स्टिट्युन्सी कशासाठी यूज होते किंवा ती कोणत्या दिवशी आपण अंमलात आणली आहे याच्यावर भाष्य करतोय. कुठल्याही जाती धर्माला टार्गेट करून सिनेमा बनवलेला नाही. धन्यवाद. आणि हा 26 जानेवारीसारखा एक वेगळा विचार तुला करायला भेटला, काय सांगतील? सर्वात आधी मी धन्यवाद करतो डायरेक्टर राज मोहिते सरांचा. त्यांनी मला हा चान्स दिला महत्त्वाचा, आणि मला खूप आनंद झाला की त्यांनी मला ह्या कॅरेक्टरसाठी निवडलं. त्यांना म्हणजे माझ्या लाईफमध्ये हा सर्वात मोठा पिक्चर आहे. ह्याच्या आधी देखील मी पिक्चर केलेत, पण हा माझ्या लाईफमधला टर्निंग पॉईंट असेल. इथून माझी पुढची जर्नी चालू होईल. आणि जेव्हा पिक्चर भेटलं त्यावेळेस त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटलं मला. त्या पिक्चरमधून मला ॲक्च्युलीमध्ये कळालं की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यातला फरक काय. ह्याच्या आधी मी फक्त एवढंच बघत होतं, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी एकच आहे. ठीक है, धन्यवाद. प्रेरणा मिली, कैसे लगे आप बताइए? इस पिक्चर इस वजह से हमने सोच के बनाया है कि लाइक हम आजकल 26 जनवरी के बारे में कोई मतलब चाहे 15 अगस्त हो या 26 जनवरी, उसको हम प्रॉपरली सेलिब्रेट नहीं करते हैं. हमको लगता है कि हमें एंजॉय करने का दिन है, हॉलीडे का दिन है. बट रियली वो एक दिन हम स्पेशली हमारा देश के लिए देना चाहिए, वो कोई नहीं मानते हैं. और इतना ही नहीं है कि जो गरीब होते हैं उनको क्या प्रॉब्लम्स आते हैं, इन द सेंस लाइक उन लोग कुछ, उनके लिए कोई 26 जनवरी नहीं, 15 अगस्त नहीं, वो तो सवेरे उठो तो जाओ तो उनका दिन चले. तो दिस इज़ व्हाट हम लोग दिखाना चाहते थे. लाइक डायरेक्टर सर ने और राइटर सर ने, उन लोग ने, सबने मिलके, और इवन हमारे दोस्त म्यूज़िक डायरेक्टर राजू नकाशे सर ने, सब हमने मिलके ये पिक्चर बनाया है. एक अकेले का नहीं है, सबका एक कंट्रीब्यूशन है इस चीज़ में. पिक्चर रिलीज कब हो रही है और लोगों को क्या आह्वान वी आर प्लानिंग सून, विद इन मंथ और 2 मंथ में हम लोग पिक्चर रिलीज करने का प्लान ये कर रहे हैं. जैसा ही इलेक्शन कंप्लीट हो जाएगा तो पिक्चर रिलीज करने का प्लान कर रहे हैं. थैंक यू सो मच. सर्वांना नमस्कार, क्रांतिकारी जय. खरं म्हणजे चळवळीत काम करत असताना मी एक चळवळीचा गायक आहे, आणि या 26 जानेवारी गीताचे जे संगीतकार आहेत ते आदरणीय आमचे दादा राजू नकाशे दादा आहेत. तर त्यांची शोधच असा होता की बाबासाहेबांचं गाणं आहे, तर बाबासाहेबांच्या चळवळीतलाच एखादा गायकाने गावं तर ते लोकांपर्यंत कसं पोहोचू शकेल, ह्या त्यांचा शोध होता. आणि त्यांचा शोध माझ्यापर्यंत येऊन थांबला, हे माझं नशीब आहे. आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पिक्चरचं गाणं जर मी गायलं तर बाबासाहेबांचं गायलं, याचा अभिमान फार मोठा आहे मला. काय की लव्ह सॉन्ग हे ते सगळं गात असतो आम्ही, पण चळवळीत काम करत असताना आपण बाबासाहेबांचं गाणं गातोय पहिलं. काय सामाजिक संदेश द्याल तुम्ही आज या ठिकाणी? एवढंच की जसं 26 जानेवारी हा वेगवेगळ्या प्रकारे सर्वजण साजरा करतात, पण हा पिक्चर सर्वांना कसा साजरा करावा हे सांगण्यासाठी या पिक्चरचं निर्मिती केलेली आहे. आणि हा पिक्चर बघून त्यातून काहीतरी बदल घडेल या देशात असं मला वाटतं. कारण सध्याची परिस्थिती संविधानासाठी फार वाईट आहे असं मला वाटतं. तर त्याने संविधानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचेल, आणि तोच प्रयत्न दिग्दर्शकांनी केलेला आहे, डायरेक्टर तसेच आम्ही सर्वांनी केलेला आहे. पिक्चर बघा आणि त्याला भरभरून प्रेम द्या, एवढंच सांगायचं.